हाय. मी आज एका NGOमधल्या ॲक्टिव्हिटीबद्दल बोलणार आहे, जी मी रिसेंटली अटेंड केली. त्याचं नाव आहे ब्लाइंड जॉगिंग. सो ही ॲक्टिव्हिटी मी पहिल्यांदा अटेंड केली. इंडियात पण मी काम केलं आहे थोडं NGOसोबत, पण कधी मी अशी ॲक्टिव्हिटी नव्हती पाहिली याच्या आधी. तर इथे म्हणजे आत्ता मी जपानमध्ये आहे काही महिने. सो तिथं त्या एका NGOसोबत मी अटेंड केली. तर मी साधारण एक ॲक्टिव्हिटी ब्रीफ करते. तो एक्सपिरियन्स ओव्हरऑलच खूप सिस्टिमॅटिक, एकदम वेल प्लॅन्ड आणि त्या लोकांना खूप छान वाटलं. इवन आम्हाला पण ॲज अ व्हॉलंटियर खूप सॅटिस्फाईंग होता एक्सपिरियन्स पूर्ण. तर ओव्हरऑल सांगते. तर एक असं त्यांनी पार्क डिसाईड केलेलं असतं तिकडे. व्हॉलंटियर्स ते सगळी ब्लाइंड लोकं, त्यांचा एक असा सॉर्ट ऑफ क्लब आहे. तर ती लोकं त्यांना घेऊन येतात तिकडे. आणि जे NGO आहे त्यांच्यातली 1-2 लोकं मेन. सो सगळे लोकं एका त्या पार्कच्या प्लेसवर गोळा होतात आणि नंतर पहिला एक साधारण अर्धा तास वगैरे तर व्हॉलंटियर्सना ब्रीफिंग केलं जातं की कसं काय काय करायचं, काय नाही करायचं. आता मेन थिंग इज लँग्वेजचा पण बघायला लागतं, कारण मोस्टली ती जी लोकं आहेत त्यांना जॅपनीज कळतं. काही काही लोकांना इंग्लिश थोडंफार कळतं. सो लँग्वेज बेसिक येणं हे मस्ट आहे. कारण त्यांच्याशी आपण बोलत, त्यांना सपोर्ट करत जायचं असतं, बी इट वॉक ऑर जॉग. तर पहिले जेव्हा ब्रीफिंग चालू केलं, तेव्हा व्हॉलंटियर्सचे असे ग्रुप्स केले, 2-2च्या पेअर्स केल्या आणि एकानी ब्लाइंडफोल्ड करायचं आणि एक त्याचा सपोर्ट असणार असं. सो त्यांनी पूर्ण जो ट्रॅक होता त्या पार्कमध्ये मल्टिपल ट्रॅक्स आहेत. सो स्पेसिफिक एका ट्रॅकच त्यांनी ठरवलेला, तिकडनं जायचं आहे. रस्त्याच्या लेफ्ट साईडनी जायचं. दुसरी पण पार्कमध्ये खूप लोकं असतील, जॉगिंग करत असतील, तर त्यांना कुठेही अडथळा न येता ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करणं हे टार्गेट होतं. सो त्यांनी पूर्ण ट्रॅक बीट म्हणजे फर्स्ट लेफ्ट कुठनं घ्यायचा, मग राईट कुठनं घ्यायचा, हे सगळं त्यांनी तिथले एक नियर बाय पॉईंट्स दाखवले की इथे हे झाड आहे, इकडे ही रिबीन आहे, इथं हे बॅरिकेड आहे, किंवा जे काही गोष्टी होत्या तर त्यांनी दाखवलं. सो ज्या पेअर्स केलेल्या त्या थोड्या डिस्टन्स नंतर त्या पेअर आम्ही चेंज करायचो, म्हणजे ज्यांनी ब्लाइंड फोल्ड केलं आहे तो सपोर्ट व्हायचा नेक्स्ट टाईम, आणि जो सपोर्ट होता त्यांनी ब्लाइंड फोल्ड करायचा असं. सो जेव्हा आपण ब्लाइंड फोल्ड करतो आणि जेव्हा आपण चालतो किंवा जॉग करतो, तेव्हा खरं खरं कळतं की काहीच कळत नाही आपल्याला की पुढे काय आहे, आणि आपण एका वेगळ्या अलर्ट मोडवर जात असतो. आपण पूर्ण त्या सपोर्ट सिस्टीमवर, त्यांच्या बोलण्यावर, बाकीच्या सगळ्या आवाजांवर आपलं कॉन्सन्ट्रेशन जातं आणि आपण फिगर आउट करायचं ट्राय करतो की आता इथं साईडला, लेफ्ट साईडला फुटपाथ असेल का, किंवा आता इथं कुठे पण खड्डा असेल का, आता टर्न लगेच तर नसेल ना, सपोर्ट जो सिस्टीम आहे त्यांनी जर आपल्याला लेट सांगितलं तर काय होईल, असे विचार वगैरे मनात येत असतात. नंतर ह्या ब्लाइंड फोल्ड केलेला माणूस आणि सपोर्ट, सो ह्या दोघांमध्ये एक अशी दोरी त्यांनी दिलेली होती, ज्याची छोटी अशी नॉट बांधलेली. तर त्या दोघांनी ती दोरी हाताने धरायची होती, दोघांच्याही हाताने. सो अगदी लेट्स से ॲक्शन करायला थोडा लेट झाला म्हणजे सांगायला, तरी ती थोडी दोरी खेचली की मग त्या लोकांना कळायचं की हां ओके, आता थोडं जास्ती लेफ्टला चाललो आहे, फुटपाथ आहे, सो थोडं इकडे व्हावं असं. सो अशा काही काही छोट्या छोट्या ट्रिक्स होत्या ज्याच्यामुळे त्यांना तो सपोर्ट इझिली घेता येईल, अशा गोष्टी होत्या. नंतर छोट्या गोष्टी काही होत्या की ॲक्च्युअल त्या एलिमेंटबद्दल कधीच काही बोलायचं नव्हतं. ऑफकोर्स म्हणजे ती लोकं पण त्याच्याबद्दल खूप सेन्सिटिव्ह असणार आहेत ऑलरेडी. सो ते सगळं अंडरस्टँड करून त्या नीट सेन्सिटिव्ह त्यांच्याशी राहणं खूप इम्पॉर्टंट होतं. दुसऱ्या कुठल्या पण टॉपिक्सवर तुम्ही बोलू शकता. तुम्ही मोस्टली बाहेरच्या कंट्रीजमधनं आलेले लोकं असतात व्हॉलंटियर्स, तर मग त्यांच्या कंट्रीजच्या रिलेटेड काही तुम्ही बोला, किंवा तुमचं ओव्हरऑल रुटीन, जपानमधल्या काही गोष्टी, ह्या कशाहीबद्दल तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. पण ह्या स्पेशली ब्लाइंड ह्या स्टफवर ना काही बोलू नका, की त्यांना हर्ट नाही व्हायला पाहिजे ह्या एमनी. तर मी माझा एक्सपिरियन्स सांगते. सो ही एक अख्खी राऊंड जी ट्रायल होती फॉर ऑल व्हॉलंटियर्स, ती एक सगळी झालं. अख्खा ट्रॅक आम्ही एकदा केला क्रॉस, आणि नंतर मग ते लोकं आली सगळी ॲक्च्युअल जी ब्लाइंड किंवा पार्शली ब्लाइंड लोक होती.
मग त्यांनी ग्रुप्स केले, काही लोकं जॉगिंगसाठी होते, काही वॉकसाठी होते असं. आणि मग त्यात ज्या लोकांना जॅपनीज नीट बोलता येत नाही म्हणजे व्हॉलंटियर्सना एकदम फ्लुएंट नाही आहेत, तर मग त्यांच्यासोबत अजून एखादा सपोर्ट स्टाफ असं त्यांनी असाइन केला. आणि तर माझ्यासोबत एक सीनियर लेडी होती, म्हणजे आय थिंक 60s वगैरे मधली असेल. सो तिच्यासोबत मी वॉकला गेलेले आणि आम्ही पूर्ण राऊंडभर म्हणजे बोलत होतो वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल. आय वॉज ट्राईंग टू चिअर हर अप थ्रू समथिंग, काहीतरी रिफ्रेशिंग टॉक्स किंवा असं थोडं हॅपी काहीतरी बोलायचा ट्राय करत होतो की काय काय टॉपिक्स असतील. सो ही लोकं पण ओव्हरऑलच मी ज्या बऱ्याच जॅपनीज लोकांना भेटले, तर ओव्हरऑलच त्यांचं नेचर खूप म्हणजे ते हसतमुख असतात कायम. दे विल नेव्हर टेल अबाउट देअर सॉरोज किंवा असं काहीच नाही, म्हणजे लाईफमधले प्रॉब्लेम्स आणि अशाबद्दल ते कधीच नाही तुमच्याशी काही डिस्कस करत. दे विल बी ऑलवेज शोईंग द हॅपीनेस ओनली. सो ते एक ऑब्झर्व केलं मी. आणि त्या लेडीशी मी जेव्हा बोलत होते, तर मला कळलं की ती पूर्ण म्हणजे दिवसभर जे काही असेल, बीट कुकिंग, बीट एनी अदर ॲक्टिव्हिटी जे डे टू डे लाईफमध्ये असतं किंवा ती घरी असणं, ह्या सगळ्या गोष्टी तिला म्हणजे आता तिची पूर्ण फॅमिली आहे, तिची नातवंड आहेत वगैरे वगैरे ती सांगत होती. सो ह्या सगळ्या गोष्टी ती म्हणजे तिने गेट ओव्हर केलेलं त्या स्वतःच्या प्रॉब्लेमवर आणि ती सगळं इंडिपेंडंटली करू शकत होती. तिचा फोन पण तिच्याकडे फोन पण होता, ती फोन ऑपरेट पण करू शकत होती, ती घरच्यांशी बोलू पण शकत होती. सो फोन जो जुना आपला कीपॅडवाला फोन असतो तसा होता तिच्याकडे. सो त्याच्यावर फेवरेट्समध्ये नंबर टाकले होते, तर मेन मेन्यूवर कसं जायचं किंवा कुठल्या साधारण नंबरवर कोणाचा फोन नंबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी शी वॉज यूज टू इट. तिने ट्रेन केलं स्वतःला प्रॉबेबली आणि त्या सगळ्या गोष्टी तिला माहिती होत्या. नंतर त्या दिवशी थोडा पाऊस होता, तर त्यांनी छत्री पण आणलेली, सॅक होती त्या बाईकडे. तर ते असं करतात की प्रत्येक आपलं जे काही सोबत गोष्ट असेल, जॅकेट असेल, तर त्याला असं एक सॉर्ट ऑफ बेल म्हणू शकतो किंवा काहीतरी स्पेसिफिक थिंग जी युनिक असेल आणि आपल्याला माहिती असेल अशी गोष्ट त्याला अटॅच करतात. सो तिच्या छत्रीला असं खाली एक रिबन टाईप्स किंवा नॉट टाईप्स बांधलेलं होतं, जे तिला हाताने फील करून कळत होतं की ही आपलीच छत्री आहे किंवा असं. किंवा बॅगचा कलर तिला माहिती होता, ती दुसऱ्यांना सांगून की आता मुरासाकी म्हणजे पर्पल असं जॅपनीजमध्ये, सो त्या कलरची बॅग आहे का, कारण म्हणजे तो स्पेसिफिक कलर आहे, इट्स नॉट लाईक ब्लू ब्लॅक किंवा ह्या खूप कॉमन बॅग्स असतात अशा नव्हत्या. सो नंतर त्याला अशी एक बेल होती, तर ती बॅग हातात घेतल्यावर लगेच तिला त्या बेलचा आवाज स्ट्राईक झालेला. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी ट्रिक म्हणून ठेवलेल्या की त्यांचं सामान हरवू नये किंवा दुसऱ्या लोकांनी काही नेऊ नये असं. आता जपानमध्ये ओव्हरऑलच म्हणजे चोरी वगैरे या गोष्टी नाही आहेत, त्यामुळे ठीक आहे. पण म्हणजे खूप छान वाटलं मला ओव्हरऑल एक जेस्चर त्या लोकांच्या सोबत राहणं किंवा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या लोकांच्या सोबत करणं. सो त्यांना पण असं आपण नॉर्मल आहोत, दुसऱ्या लोकांसारखे आहोत, आपण चालू पळू शकतो, हे त्यांना पण वाटलं. त्याच्यामुळे म्हणजे ते बघून पण असं खूप छान वाटलं. सो काही यंग मुलं पण होती ॲक्च्युली, सो मग आता यंग असल्यामुळे ती जॉगिंगच प्रेफर करत होती. सो मग त्यांच्यासोबत दुसरी व्हॉलंटियर्स पण होते जे दे वर ॲक्च्युली जॉगिंग. सो त्यांनी 4 लॅप्स 5 लॅप्स जे काय त्यांना जेवढे त्यांना करावंसे वाटत असेल तेवढ्या 2 तासात किंवा 1 तासात तेवढे त्यांनी सगळे कंप्लीट केले. आणि मग नंतर जस्ट सगळ्यांचं असं एक छोटं स्पीच टाईप होतं, सगळ्यांनी लोकांनी एक्सपिरियन्सेस शेअर केले, म्हणजे त्या क्लबवाल्या माणसांकडनं मग व्हॉलंटियर्सकडनं त्यांना कसं वाटलं ते, असं ओव्हरऑल झालं. आणि ह्या सगळ्या लॅब्समध्ये त्या क्लबवाल्या माणसांकडनं एक असं छोटं ब्रेक टाईम किंवा त्याच्यात काहीतरी एक स्नॅक्स किंवा ग्रीन टी आणि असं सर्व केलेलं होतं. सो व्हॉलंटियर्स आणि ती लोकं पण मग एक लॅब झाला वॉक करून किंवा जॉग करून की मग तिकडे यायचे परत त्या प्लेसवर आणि मग
थोडं स्नॅक्स, चहा-पाणी करणार आणि मग परत जाणार असं होतं. सो म्हणजे ते सगळं त्यांच्या कलानी घेतलं जात होतं. कारण आता माझ्यासोबत जी लेडी होती ती थोडी सीनियर होती. सो मे बी 3 लॅप केले आणि देन इट वॉज ओके फॉर हर. तर मग ती म्हणली, "ठीक आहे, मग आता आपण बसूया. बास करू वॉकिंग." आणि त्या दिवशी ॲक्चुअली रेनी पण होतं खूप. त्यामुळे जरा मग छत्री घेऊन जाणं वगैरे पण इट वॉज डिफिकल्ट. सो ओव्हरऑल असा एक्सपिरियन्स होता ज्याने की त्या लोकांना नॉर्मल लोकांसारखं थोडं वावरायला, फिरायला मिळालं, ओपन एअरमध्ये यायला मिळालं, नवीन लोकांना भेटता आलं. 4 खूप नवीन गोष्टी बोलता आल्या. कारण युजुअली पण आपण विचार केला तर असं इंटरनॅशनली म्हणजे दुसऱ्या लोकांशी आपण किती बोलायला जातो असं किंवा आपल्याकडे तसा चान्स कुठे असतो. कारण त्यांचं पूर्ण कल्चर, त्यांच्या सगळ्या गोष्टी डिफरंट असतात आपल्यापेक्षा खूप. पण असं कल्चरल एक्सचेंज किंवा अशा गोष्टी खूप रेअर होतात युजुअल आपल्या लाईफमध्ये. सो अशा वेजनी का होईना पण म्हणजे ह्या लोकांशी इंटरॅक्ट करता आलं. त्याचं खूप एक छान वाटलं मला. म्हणून म्हणजे मी विचार केला की हा पण एक्सपिरियन्स एक शेअर करावा सगळ्यांसोबत की आपल्याला पॉसिबल असेल तर आपण पण अशा काही ॲक्टिव्हिटीज करू शकतो का अरेंज, याची फिजिबिलिटी चेक करू शकतो आपण.